हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आफ्टर सो लाँग मी हा ब्लॉग बनवते आणि मला आता ॲक्च्युली बाहेर जायचं होतं. तर मी म्हटलं की व्हाय नॉट मी एक ब्लॉग बनवते. तर बाहेर जायचं रिझन असं होतं की मला जरा डीमार्टला जायचा विचार करत होती मी. पण मला वाटत नाही मी जाऊच शकेल असं बिकॉज बाहेरचं वातावरण एवढं भयंकर असं पावसाचं झालं आहे. 2 दिवस पावसाने पॉज घेतला. म्हणजे वाटतच नव्हतं की आता पाऊस येईल असं. बट आता बघून असं वाटतंय की आत्ताच पाऊस 15 मिनिटात किंवा 10 मिनिटात येण्याची शक्यता आहे. बघा. पूर्ण काळोख झालेला आहे आजूबाजूला आणि ना ढग पण काळे झालेले आहेत. आय डोंट थिंक मला जाता येणार आहे बाहेर. पण भारी वाटतं असं वातावरण मला खूप आवडतं. दूरपर्यंत बघा ना, तर तिकडे डोंगर आहेत. ह्या अशी बिल्डिंग आहे ना तिच्या पाठीमागे डोंगर आहेत. ते मस्त ग्रीन झालेले आहेत. इकडे पण आहे. इकडं बिल्डिंग्स आहे. इकडं इकडं इकडे असे सगळे डोंगर. तर बघूया आता मी काय करते. पण मला जाणं अर्जंट आहे कारण की माझ्याकडे बाकी स्टफ बिलकुलच खतम झालेला आहे. माझ्याकडे पनीर नाही आहे. दूध तर मी ॲक्च्युली रोज माझं डेलीचं येत असतं. बट ते मी पॉज केलेलं होतं बिकॉज मी गावी गेलेली होती. तर मी विसरली त्याला रिझ्यूम करण्याचं. असं मिल्क बास्केटवरून मी मिल्क मागवते तर. तर आय हॅव नो एनी मिल्क और मिल्की स्टफ इन माय होम राईट नाव. तर मला ही जावं तर लागणारच आहे. बट बघूया आता नाहीच काही पावसाचं उघडलं किंवा वाटलं की कमी होतं आहे असं, तर मग मी ऑनलाईन मागवेल. लास्ट ऑप्शन ऑनलाईन ठेवला आहे. बट लेट्स सी. तो मग मी रेडी वगैरे होऊन बसते, जेणेकरून वाटलं तर पटकन निघता पण येतं असं. हा ब्लॉग खूप दिवसानंतर करते सो, आणि माझ्याकडे केस होता तसा स्पेशल कंटेंट. बट मी जरा गावी गेली होती आणि मी गावी सगळ्या लोकांसमोर शूट करण्याला असं व्लॉग करायला अजून तरी कम्फर्टेबल नाही आहे. जेव्हा माझे सबस्क्रायबर खरंच वाढत आहेत देन आय विल बी कम्फर्टेबल इन एव्हरी प्लेस. सो मी ठरवलं की जाते मी आता. सो मी पटकन रेडी होते. छत्रीला शोधायला मला 15 ते 20 मिनिटं गेले. सो आता पटकन मी रेडी होते. ते हेअर कोम करून लिपस्टिक लावायची मला. पावसाचा जसा लिपस्टिक लावून काही फायदा नाही आहे. स्टील थोडं रेडी तर व्हायलाच पाहिजे. आणि मग मी निघाली होती घरून आणि लिपमधला हा माझा OOTD तर नेहमीचाच असतो. प्रत्येक व्लॉगमध्ये मोस्टली व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला तर मिळेलच. आणि डीमार्टला आली मी आणि अगोदर पहिले जे मला लागत होत्या त्या वस्तू एक एक करून घेऊन घेतल्या होत्या. डीमार्टमध्ये पोचल्यावर कळालं की एकट्याने व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नसतं, कारण की त्या वस्तू पण घेणं आणि सोबत शूट करणं थोडंसं ट्रिकी होऊन जातं. आणि मस्त बाहेर पडली आणि डीमार्टच्या समोरच हे चायचा ठेला होता. तिथे जाऊन मी चहा घेतली आणि रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्यांना बघत होते. आणि पावसाचं वातावरण होतं तर त्यामुळे तर मग चहा किंवा असं काहीतरी खायला तर चार लागून जातो. आणि मस्त बघून एन्जॉय केलं मी ते. आणि मग निघाली घरी. मी पैदल गेली होती कारण की डीमार्ट आणि आमचं घर एवढं अंतर नाही आहे, त्यामुळे पैदल जाणं पॉसिबल असतं. सो मग आणि गाडी पेट्रोल पण नव्हतं, तर पैदलच जावं लागणार होतं. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.